जर बघितलं असेल तर नवी मुंबई शहराचा आपण ज्यावेळेस एक आखीव रेखीव शहर म्हणून ज्यावेळेस उल्लेख करतो, या शहरामध्ये आणखीन काही बाबी ज्या आपल्याला नागरिकांसाठी एक समाज स्वास्थ्य वाढवण्यासाठी, समाजामधला आनंद द्विगुणित होण्यासाठी अनेक उपक्रम आपण करत असतो। त्याच्यातलाच आज जर बघितलं असेल, जर आधुनिक शहरामध्ये आपल्याला भगवान गौतम बुद्धांचा पुतळ्याचं आज अनावरण झालं। या अनावरणासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदय तेव्हा आपले जे पालकमंत्री महोदय आहेत एकनाथजी शिंदे सर हेही उपस्थित राहणार होते, परंतु त्यांनी शुभेच्छा या कार्यक्रमासाठी दिलेल्या आहेत। शहरात भगवान गौतम बुद्धाचा भव्यतम पुतळा उभारण्यासाठी सन्माननीय आमदार महोदयांनी खूप पाठपुरावा आमच्याकडे केला आणि आज मला आनंद होत आहे की आज तो कार्यक्रम आपल्या हस्तेच मॅडम पूर्ण होतोय। सन्माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते आज आपण अनावरण सुद्धा केलेलं आहे। गौतम बुद्धांची मूर्तीचा आपण जर विशेष ज्यावेळेस पाहतो तर एक आंतरिक शांतीचा संदेश देणारे ह्या सगळ्या जगाला, आणि याच्यामधून आपण सुद्धा इथे ज्यावेळेस आपण येतात इथे मोठ्या प्रमाणात नागरिक येतात आणि एक संदेश घेऊन निश्चितपणे इथून ते जातील याची मला खात्री आहे। गौतम बुद्धांचे जे सम्यक तत्त्वज्ञान आहे सगळ्या जगाला आपण मानवजातीला आपण भारून टाकलं आणि इतिहासामध्ये जरी आपण नाही गेलो पण 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सुद्धा या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांनी सुद्धा आपल्याला बौद्ध धर्माची स्वीकार सुद्धा केला होता। एकूणच जरी राजपुत्र म्हणून जन्माला आले परंतु समाजातील जे खरे मूरूप आहे हे लक्षात आल्यानंतर ह्या अहित सुखामधून बाहेर पडून एकूणच समाजाची सेवा आणि हे करून आपण ज्यावेळेस त्यांनी सर्व सुखांचा अहिक सुखांचा त्याग करून समाज आणि समाजाला जोडण्यासाठी माणसांचे परस्पराशी संबंध, मानवतेचे नाते हा विचाराचा केंद्रबिंदू ठेवून पूर्ण त्यांनी जगातील दुःख नष्ट होण्यासाठी काम केलं आणि ह्यांची जे शील, प्रज्ञा आणि करुणा ही जी 3 अंग महत्त्वाची गौतम बुद्धांनी सांगितली, पंचशीला जीवनाची त्यांनी सांगितली। आज आपण पाहतो की जगामध्ये हीच स्थिती, अशांततेच्या स्थितीसाठी गौतम बुद्धांचे शांती स्थिरतेचे विचारांचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल। आज ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये आपण ज्यावेळेस ह्या पुतळ्याचं अनावरण झालं, हा पुतळा बांधण्यासाठी जो काही खर्च आला जवळजवळ 2.80 मीटर उंचीची आपण जर पुतळ्याचं ध्यानमग्न पुतळा आपण तिथं बसवतोय आणि हे जे पूर्ण क्षेत्र आहे जवळजवळ 140 हेक्टर एकर क्षेत्रावर आपण हे पूर्ण वेगवेगळे उपक्रम ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये विकसित केलेत। मोठ्या प्रमाणात नागरिकांची इथे गर्दी होत असते। हा जो बाजूचा होल्डिंग पॉइंट आहे सर, याचं सुद्धा आपण पूर्ण बोटिंग आणि याचं पूर्ण पुनर्जीवन करण्याचं नियोजन आपण केलेलं आहे। निश्चितपणे इथे नागरिकांना अनेक सुविधा याच्यामध्ये होणार आहेत। ह्या भागाचं एकूणच ब्युटिफिकेशन आणि आणखी सुशोभीकरण करून नागरिकांना जास्तीत जास्त इथे त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी एकत्रितरित्या पूर्ण विकास आराखडा करण्याच्यासाठी आम्ही सल्लागाराची सुद्धा नियुक्ती केलेली आहे। मला खात्री आहे की आज गौतम बुद्धांचा पुतळा आणि हे जे एकंदरच परिसर नवी मुंबईसाठी एक नवीन ओळख करून देईल। आज आपण सन्माननीय मंत्री महोदय इथं म्हणून आपल्याला उपस्थित राहिलात, मी आपलं खूप मनापासून अभिनंदन करतो। महानगरपालिकेच्या वतीने आपलं अभिनंदन करतो। सन्माननीय मंत्री आमदार महोदय आपलंही मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आपण इथे आमच्या विनंतीला मान देऊन हा कार्यक्रमाला उपस्थित राहिलात। मी इथेच माझं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।